श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. कधी आपण अडचणीच्या भोवऱ्यात अडकतो आणि प्रश्न पडतो, हे सगळं काय होतंय? पण लक्षात ठेवा, जिथे अडचणी असतात तिथे स्वामी समर्थाची कृपा लवकर येते. या अडचणी म्हणजेच स्वामी समर्थ आपली परीक्षा घेत आहेत. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ परीक्षा का घेतात, त्या परीक्षेचे चिन्ह कोणती, त्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण काय करावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा संदेश तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, वाव सीमा या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रिय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेताना जीवनात आपण कधी कधी कठीण परीक्षांना सामोरे जातो. या परीक्षा नेहमी आपल्याला घाबरण्यासाठी नसतात, त्या आपल्याला अधिक मजबूत, श्रद्धावान आणि संयमी बनवण्यासाठी असतात. स्वामी समर्थ हे सर्व शक्तिमान आहेत. ते आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात. आपण त्याआधी ते आपल्या श्रद्धेची कसोटी पाहतात. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींच्या परीक्षेची चिन्हे कोणती आहेत, त्या परीक्षामध्ये यशस्वी कसे व्हायचे आणि समर्थाची कृपा कशी प्राप्त करायची. स्वामी समर्थ परीक्षा घेतात तेव्हा काय होते ते आता आपण पाहणार आहोत. अडचणी वाढतात. सेवा सुरू केल्यावर किंवा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आपल्याला असे वाटते की अडचणी कमी होतील, पण कधी कधी त्या उलट होते. अडचणी वाढतात, पैसे अडकतात, कामात अडथळे येतात, घरात कटकटी वाढतात किंवा आरोग्य बिघडते. सेवेमध्ये विघ्न येण्यासाठी पारायण, जप किंवा सेवा करत असताना अचानक अनेक विघ्न येतात. पण चणचण होते, कामामध्ये खड पडतो आणि सेवा अपूर्ण राहते. मन अस्थिर होते. जप करताना किंवा ध्यान करताना मन स्थिर राहत नाही. निर्धारक विचार मनात येतात किंवा अनावश्यक चिंता आपल्याला त्रास देतात. स्वामींच्या परीक्षेत यशस्वी कसे व्हावे? श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ यांच्यावर निष्ठा ठेवा. ते तुमचे कल्याण नक्की करते. हे लक्षात ठेवा की अडचणी मागे त्यांचा आशीर्वाद दडलेला असतो. सहनशीलता जोपासा. कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगा. ही वेळ तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेली आहे. सेवा अपूर्ण सोडू नका. सेवा करताना आलेल्या अडथळ्यांना घाबरू नका. स्वामीवर विश्वास ठेवा. सेवा सुरू ठेवा. जप, पारायण किंवा इतर सेवा अपूर्ण सोडल्यास तुमच्यावर विश्वास कमी होईल. सकारात्मकतेकडे लक्ष द्या. नकारात्मक विचारांना आणि गोष्टींची वाट पहा आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो? जेव्हा आपण स्वामींची परीक्षा यशस्वीरित्या पार करतो तेव्हा स्वामी आपल्याला त्यांच्या कृपेने नव्या उंचीवर घेऊन जातात. तुमच्या जीवनातील सर्व विघ्ने नाहीशी होतात. तुमचे मन स्थिर आणि शांत होते आणि तुमच्या अडचणींना सकारात्मक मार्ग सापडतो. स्वामींचा आशीर्वाद हा श्रद्धा, निष्ठा आणि सेवेमुळे मिळतो. आपण सगळे या मार्गाने गेलो तर स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच लाभेल. स्वामी आपल्याला सांगतात, शांत राहा. कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. तुमच्या समस्या माझ्या हातात सोडा. द्वेष दूर करा. तुमचे हृदय द्वेष, मत्सर आणि नकारात्मकतेपासून मुक्त ठेवा. चिंता सोडा. तुमच्या चिंतांना महत्त्व देऊ नका. त्यावर नियंत्रण ठेवणे माझे काम आहे. साधेपणाने जीवन जगा. अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा. सर्व काही स्वामींच्या चरणी समर्पित करा. तेच तुमच्या जीवनाचे खरे मार्गदर्शन आहे. जिथे देव आहे तिथेच खरा आनंद आहे. जर तुम्हाला हा खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या चरणांचा आधार घ्या आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या चुका ओळखा आणि त्या सुधारण्यासाठी माझ्याकडे या. मी तुला क्षमा करतो, कारण मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करतो. जर तुमच्या हृदयात स्वामीबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी आई, मी तुमचे बाळ आहे. स्वामींचे वचन आहे, मी 6 दिवसात आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तर तुमचे जीवन एका क्षणात बदलेल. माझ्यासाठी अशक्य नाही.
योग्य वेळ येईल तेव्हा मी तुमच्या सर्व संकटांचा अंत करीन. माझ्या संकेतावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्यासाठी नेहमीच योग्य पर्याय, योग्य मार्ग तयार करतो असतो. विश्वास ठेवा, जे काही घडत आहे ते तुमच्या उन्नतीसाठीच आहे. तुम्हाला तुमचे समाधान, सुख आणि शांतता मिळणारच आहे. जर तुम्हाला स्वामींच्या मार्गदर्शनावर श्रद्धा असेल तर कमेंट करा, स्वामी आई मी तुमचा बाळ आहे. स्वामी सांगतात, बाळा तू माझं बाळ आहेस. मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. मी नेहमीच तुझ्यासाठी आहे आणि राहील. तू खरा आनंदाचा अनुभव घ्यावा. तुझं जीवन भरभराटीचं असावं यासाठी मी तुझं मार्गदर्शन करत नाही. स्वामी म्हणतात, हे लक्षात ठेव, तू ज्या गोष्टींचा विचार करतोस त्याच गोष्टी तुझ्या जीवनात निर्माण होतात. म्हणून जे चांगलं आहे त्या गोष्टींकडे लक्ष दे आणि त्याच रात्रंदिवस चिंतन कर. सकारात्मक विचार निवड आणि त्यावर विश्वास ठेव. माझ्यावर श्रद्धा ठेव, कारण मी तुझ्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आणि अंधकार दूर करण्यासाठी सदैव तयार आहे. स्वामी सांगतात, पाठलाग करू नका, कारण जे तुमचे आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे येईल. भीक मागू नका, कारण तुम्ही माझं बाळ आहात. मी तुम्हाला विपुलता देण्यासाठी तयार आहे. ताण घेऊ नका, कारण तुमचं ओझं हलकं करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. निराश होऊ नका, कारण तुमचं यश फक्त एका पावलावर आहे. प्रयत्न करा, पण त्याचबरोबर स्वतःला विश्रांतीही द्या. जेव्हा तुम्ही मनापासून प्रामाणिक प्रयत्न करता तेव्हा मी तुम्हाला तुमचं सर्व हवं ते देतो. जर तुम्हाला हे वचन पटत असेल तर कमेंट करा, श्री स्वामी आई मी तुमचं बाळ आहे. तुमच्या जीवनात जे काही विपुल आहे त्याकडे लक्ष द्या. दररोज अभावाऐवजी विपुलतेचा विचार करायचा सराव करा. ही एक अदृश्य शक्ती आहे जी तुमचं जीवन तुमच्या विचारानुसार बदलते. देवदूत तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. तुमची स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ते तुमचं मार्गदर्शन करत आहेत. जर तुम्हाला या देवी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय मला विश्वास आहे स्वामी सांगतात तुमचं जीवन बदलणार आहे. जर तुम्ही विचार करत असाल की तुमची परिस्थिती कधी बदलेल तर हीच ती वेळ आहे. फक्त विचार करून परिस्थिती बदलणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. मी तुमच्यासाठी नवा मार्ग तयार करत आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. जर तुम्हाला पटत असेल की परमेश्वर तुमच्यासाठी नवा मार्ग तयार करत आहे तर कमेंट करा, स्वामी आई मी तुमचा बाळ आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करा. तुमच्या मनात जो विश्वास आहे त्याचं पालन करा. जेव्हा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला हवे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला परमेश्वरांच्या मार्गदर्शनावर श्रद्धा असेल तर कमेंट करा, स्वामी आई मी तुमचा बाळ आहे. तू माझ्या योजना समजून घ्यायला शिक. जरी काही वेळ संकट वाटला आली तर तुझ्या उन्नतीसाठीच आहे. मी तुझ्या सर्व स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी कार्यरत आहे. फक्त प्रयत्न करणं सोडू नकोस, कारण यशाच्या दाराशी तू पोहोचला आहेस. जर तुम्हाला स्वामींच्या शिकवणीचा आनंद मिळवायचा असेल तर हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. स्वामी सांगतात, बाळा सकारात्मक विचार कर, बदल स्वीकार, स्वतःवर विश्वास ठेव आणि कधीही हार मानू नकोस. मी तुमच्यासोबत सदैव आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करण्यासाठी मनाची जुनी चौकट मोडा. मी पैशासंबंधीचे माझे जुने विचार बदलण्यास मोकळा आहे. नवीन आरोग्यदायी भरभराट करणारे विचार स्वीकारतो. जुनी ऊर्जा आता नष्ट होत आहे आणि नवीन ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तुम्ही खूप श्रीमंत, यशस्वी आणि समाधानी होणार आहात. तुमच्या आयुष्यात छान गोष्टी येत आहेत. जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई कमेंट करा. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांच्या चुकांच्या
वागण्याचा पश्चाताप होईल. त्यांनी तुम्हाला जेवढं दुःख दिलं असेल त्याहून अधिक समाधान आणि आनंद तुमच्या जीवनात येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. जर तुम्हाला हे पटत असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा. तुमचं प्रेमळ जीवन आणि आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात आणि मग तुम्हाला हवे तेच मिळेल. तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. जर तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे उद्याचा व्हिडिओ, इथून पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचं जीवन सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधी होणार आहात. तुमच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाचा प्रवेश होणार आहे. परमेश्वर तुम्हाला सांगतो की उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने आणि आनंदाने भरलेला असेल. लवकरच तुमच्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती होईल. सध्या ग्रह तुमच्यासाठी सकारात्मक कार्य करत आहेत. तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जी तुमच्याशी भावनिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सुसंग आहे. लवकरच तुम्हाला चमत्कारिकपणे सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसतील. ही वेळ तुमच्या जीवनात आनंद, प्रेम आणि विश्वास आणणारी आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवत असाल तर कमेंट करा, स्वामी आई, मी तुमचा बाळ आहे. तुमचे जीवन सुख, शांती आणि समाधानाने भरून जाईल. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, मी समजतो की जीवन चढ उताराने भरलेले आहे. तरी घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. तुला काही साध्य करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागत असेल तर ते योग्य आहे. इतरांशी तुलना करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला हवे ते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. सध्या माझ्या योजना तुला समजू शकत नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर तुला सर्व स्पष्ट होईल. माझी वेळ कधीही चुकत नाही. मी तुझ्या आयुष्यात सर्व काही योग्य क्षणी घडवेन. विश्वास ठेव, मी सर्व ठीक करणार आहे. देव पुढे म्हणतो, एक दिवशी तुला सर्व काही मिळेल. पण हे लक्षात ठेव, जेव्हा तू मला शोधशील तेव्हाच तुझ्याकडे खरोखर गरजेचे सर्व काही असेल. या पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. म्हणून सतर्क रहा, शांत रहा. मी तुझं रक्षण करतो, कारण तुझ्यावर निस्सम प्रेम करतो. तुला हे माहिती असावे, मी तुला निवडत आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे, फक्त माझा साक्षात्कार करण्यासाठी. तुझ्या अंतःकरणात जागा निर्माण कर. देव म्हणतो, प्रिय बाळा, तुला कधी कधी यश मिळण्याची शक्यता कमी वाटते आणि यामुळे तू पुढे जाऊ शकत नाहीस. परंतु हे लक्षात ठेव की यश केवळ बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. यश म्हणजे तुझ्या आतल्या शक्तीला ओळखणे आणि विश्वास ठेवणे. मी तुझं नेतृत्व करत आहे. तू जितकं विश्वास ठेवशील तितकं अधिक आणि लवकर तुझं यश समोर येईल. तुझ्यावर माझं प्रेम अनंत आहे आणि मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण सहजतेने दूर करेन. परमेश्वर तुमच्यावर वेडा आहे आणि त्याचं प्रेम तुमच्या पलीकडे आहे, पण त्याला निस्वार्थी भक्तींची आवश्यकता आहे. तू जेव्हा तुझ्या हृदयात सच्च प्रेम आणि विश्वास ठेवशील तेव्हा मी तुझ्या जीवनात एक नवा दृष्टिकोन आणीन. घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा स्वतःला कमकुवत समजतोस तेव्हा मला तुझ्या पाठीशी असण्याची सर्वात जास्त आवश्यकता असते. तुला वाटतं असेल की काही गोष्टी तुझ्या अनुकूल नाहीत, तरी त्या सर्व गोष्टी माझ्या योजनांचा भाग आहेत. त्या तुझ्या जीवनातील धडे असतील जे तुला पुढे जाऊन मोठे बनवतील. जेव्हा अडचणी येतील तेव्हा समजून जा की ते तूच फोडण्यास तयार असतीलच. 100% संधी आहेत. विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी एक भविष्य पंढरपूरच्या पावन गाठेप्रमाणे तुझ्यासमोर खुला होईल.
तुम्हाला जे कदाचित सध्या समजत नसेल, पण त्याची सुंदरता तुम्ही लवकरच अनुभवाल. तुला काय आवश्यक आहे तेच तुला योग्य वेळेला मिळेल. तू जितके अधिक आत्मविश्वासाने आणि प्रेमाने कार्य करशील, तितकेच तुझ्यासमोर नवे मार्ग खुले होतील. आता जो प्रयत्न करत आहेस त्यातच सर्व काही योग्य आहे. तुझ्या कामात तू उत्कृष्टतेकडे पोहोचत आहेस. लवकरच तुझे उद्दिष्ट उजळून दिसतील. तुमच्या सकारात्मक विचारांचे आणि मेहनतीचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुला यशाचे नवीन शक्तिशाली मार्ग सापडतील. त्यासाठी फक्त विश्वास ठेव आणि कृती करा. आयुष्यात नेहमीच एक मार्ग असतो ज्याने तुझे जीवन खूप बदलू शकते. तो मार्ग विश्वास, आत्मविश्वास आणि कष्टाचा आहे. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्याकडे फुलाचे बगीचे आणायला तयार आहे, जिथे तू केवळ आनंद अनुभवशील. देव म्हणतो, प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी अपाप प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे. तुम्ही जेव्हा तुमचे हात उघडता तेव्हा त्यात सर्व आशा, आनंद आणि अटल विश्वासाने भरलेली शक्ती तुमच्या जीवनात येईल. हे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अनमोल शक्ती दाखवतील आणि ते तुम्हाला माझ्या अपार प्रेमाच्या गाभ्यातून एक नवीन ऊर्जा आणि दिशा देतील. जिथे विश्वास असतो तिथे मी असतो. आयुष्यात घडणारे चमत्कार तुमच्याच विश्वासावर आधारित असतात. तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितकेच मी तुमच्यासोबत आहे. त्याचं आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मी तुमच्या पाठीशी असतो आणि तुझ्या जीवनात चमत्कार घडवायला मी तयार आहे. अभिनंदन, कारण तू माझ्या वचनावर विश्वास ठेवला आहेस. तुमचं रक्षण करणे आणि तुमच्या मार्गावर प्रकाश फेकणे हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही जे काही आज संघर्ष करत आहात ते माझ्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने सहजतेने दूर होईल. दरवाजे उघडतील आणि तुमचा मार्ग स्पष्ट होईल. तुमचं जीवन, तुमचं भविष्य, तुमचं कुटुंब हे सर्व माझ्या हातात आहे. मी तुम्हाला आपला मार्गदर्शक बनवून साथ देतो आणि तुम्हाला यशाच्या मार्गावर नेहमी तुमचं जीवन सुसमाधानपूर्वक आणि समृद्ध होईल. आज तुम्ही माझ्या उपस्थितीला अनुभवू शकता, कारण मी तुमच्यासोबत असतो. तुमच्या हृदयांच्या गाभ्यात प्रवेश करून तुमचं जीवन बदलणारं प्रेम आणि शांती देणारा मार्ग दाखवेन. तुम्ही ज्यांच्या शोधात होता तो मार्ग तुम्हाला आता दिसत आहे. तुमच्याशी बोलण्याची आणि तुमच्या मनातलं शांतता देण्याची माझी तयारी होती आणि तुम्ही आता ते ऐकण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. तुम्ही पण हृदय आणि आत्मा यांच्या गाभ्यातून याला स्वीकारा. आज तुमचं जीवन आणि विचार नवीन उंचीवर जाऊन सर्वांगीण समृद्धी प्राप्त करण्याची वेळ आली आहे. तुमचं भविष्य आणि कुटुंब ते सर्व मी तुमच्यासोबत उभं ठेवेन. तुम्ही जर मला आपल्या डोळ्याने पाहू शकत नसेल तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा शांततेने आणि विश्वासाने माझ्यावर भरोसा ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतात. माझ्या प्रेमात तुम्ही समृद्ध होऊन तुमचे आत्मविश्वास आणि कर्तव्य अधिक दृढ बनवा. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल तेव्हा तुम्हाला ते कधीच वाटत नाही होतं की हे शक्य होईल. तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल की तुमच्या जीवनात सर्वात मोठा चमत्कार तुम्ही स्वतःच बनलात. त्यासाठी विश्वास ठेवा. आध्यात्मिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तुमच्या जीवनात चांगले बदल घडवण्यासाठी आता वेळ आली आहे. देवावर विश्वास ठेवून तुमचं जीवन बदलणार मार्ग दाखवणारे कनेक्शन आणि संबंध तयार होणार आहेत. हे तुमचं भविष्य आता तुमच्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. तुमच्या आयुष्यात जे काही समस्या, अडचणी आणि गोंधळ होतोय ते आज मी सोडवितो. तुमचं जीवन शांत, समृद्ध आणि आनंदी होईल. प्रत्येक पावलावर तुमचं यश, सामर्थ्य वाढेल. जर तुम्ही विश्वास ठेवला तर देवाच्या मार्गावर चालताना तुमचं जीवन सुखाने भरले जाईल. तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि चमत्कारिक दिवस आता जवळ आलेला आहे. आता तयार व्हा, कारण तुम्ही पुढील आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज आहात. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक
आणि शारीरिक दृष्ट्या मोठा विजय मिळवलात. विश्वास ठेवणे हे जीवनाच्या प्रत्येक अडथळ्याला ओलांडण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी यशासाठी अडचणी येतात देखील देवांची स्तुती करा. कमी गुणावर विश्वास ठेवणे आणि न समजता मार्गावर चालणे हेच खरे साधन आहे. आपण चमत्कार करू शकता तर जर तुमच्या मनाची शक्ती आणि माझ्यावर विश्वास असेल. उपचार, समृद्धी आणि आनंद आता तुमच्या दरवाजावर आहे. तुमचं सर्वोत्तम दिवस आता येणार आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.